ने एक मे आज महत्त्वाचा दिवस आहे, महाराष्ट्र दिन आणि त्यासोबतच कामगार दिन म्हणून या दिवसाला आपण सातत्याने साजरा करतोय। दोन बॅटर तेजस आणि स्वप्नील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते। ओमसाई स्पोर्ट्स जर तुम्ही यूट्यूब वरती सर्च केलं तिथे तुम्हाला झुंजार क्रिकेट क्लबच्या वतीने बॉलिंग ट्रॅक वरती केफ झुंजार क्रिकेट क्लब च्या वतीने आपण पाहतोय आगरीपाडा प्रीमियर लीग। ओमसाई स्पोर्ट्स जर तुमच्याकडे यूट्यूब वरती लिंक नसेल यूट्यूबची तर तुम्ही ओमसाई स्पोर्ट्स लाईव्ह सर्च केला तर तुम्हाला लगेचच पाहायला मिळेल। आगरीपाडा प्रीमियर लीग भव्य दिव्य आयोजन नियोजन दोन कॅमेरानिशी अक्षय टीम आज या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करणार आहे। एक चांगली क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। एक मे आज विशिष्ट दिनविशेष सुद्धा स्वप्नील मात्र सुरुवात करेल। झुंजार क्रिकेट क्लब आगरीपाडा प्रीमियर लीगला एकदा जोरदार टाळ्यांच्या गजराने स्वागत करूया। पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय केफ। पहिलाच बॉल थोडासा खालती राहिलाय, रनआउटची संधी निर्माण झाली आहे। फेकी चांगली होती परंतु कलेक्शन झालं नाहीये। व्हेरी फर्स्ट बॉल सिंगलने सुरुवात झाली आहे, अकाउंट ओपन झालाय। अविनाश तरे सरांच्या माध्यमातून पहिला षटकार किंवा पहिला विकेट या स्पर्धेतला त्याच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलं। चला वेळ आपल्याकडे कमी आहे, पंचांना सुद्धा विनंती आहे की आपण सातत्याने ताकीद द्यायची आहे। अजून एक डॉट बॉल टप्पा पण नंतर थोडासा चेंडू बाहेरच्या दिशेने गेला। मोठा फटका खेळलाय, चेंडूला पाठवलाय, किती धावा मिळणार आहेत? हवाई सफर षटकार अविनाश तरे सरांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आला। तेजस्वी स्ट्रोक सिलेक्शन। थँक्यू डीजे मास्टर। डीजे कौशिकला आपण पाहतोय, अप्रतिम गाण्याची मेजवानी तुम्हाला पाहायला मिळते। कमी वयामध्ये आपण पाहिलं डीजे क्षेत्रामध्ये आलं आणि त्याच्यानंतर डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये ते पाहायला मिळतात। यावेळेस यॉर्करचा वापर केला गेला, कारण मागच्या बॉलवरती थोडासा शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती स्वीप पाहायला मिळाला, त्यानंतर लगेचच करेक्शन केलंय आणि करेक्शन क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये महत्त्वाचे आहेत। डॉट बॉल येतो। क्लासिकल स्ट्रोक सिलेक्शन, घुटना टेक, सिक्सर देख।
थँक्यू डीजे. तेजस सध्या तरी तेजस्वी पारी खेळताना दिसतोय. या स्पर्धेतला सर्वात उत्तम षटकार पाहायला मिळाला आतापर्यंतचा. शॉर्ट बॉलचा वापर, त्याला लेट कट करण्याचा प्रयत्न होता. कैफला सुद्धा माहिती आहे स्ट्रॉंग झोन तेजसचे कोणते आहेत. त्याच्या विपक्ष मात्र ती गोलंदाजी केली जाते. 14 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. घेऊया शॉर्ट ब्रेक. देवे डीजे कौशिकला संधी. डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. बॉलिंग ट्रॅक वरती सूरजला इंट्रोड्यूस केलं गेलं. सूरज वरती जबाबदारी इथून एखाद दुसरा विकेट आणि तो सुद्धा तेजसचा विकेट घेणं इथून काळाची गरज आहे. तेजसचा विचार केला. 2 आक्रमक फटके. एक हाफ आर्म पुल पद्धतीचा स्वीप पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटेड आकर्षक स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळाला. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. कुठे लँड होईल तर सरळ मैदानाच्या बाहेर हेलिकॉप्टर जातोय. आगरीपाडा प्रीमियर लीगचा अजून एक देखणा स्ट्रोक सिलेक्शन. षटक्यार 6 धावा. थँक्यू डीजे. थँक्यू. आक्रमकता ही तेजसची ओळख है. शॉर्ट बॉल पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन है, परंतु धावा किती मिळतील हे सुद्धा बघण्यासारख्या. षटकार येतोय. 6 धावा येत आहेत. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा शॉर्ट बॉल होता. असं वाटलं थोड्या वेळासाठी की फटका फसला. प्रयत्न सुद्धा झाले क्षेत्ररक्षकाचे, परंतु झेल टिपता आला नाही. तेजस विरुद्ध अशा पद्धतीचे हाफ चान्स तुम्हाला कॅश मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं. आतापर्यंत आपण विचार केला तब्बल 4 षटकार त्याच्या फळीतून आल्यात. धावफलकाचा विचार केला धावफलक 26 वरती. या दुसऱ्या षटकातील 2 बॉल वरती 2 षटकार त्याने ठोकल्यात. फुलारलेनचा बॉल फटका फसतोय, परंतु पुन्हा एकदा नोमॅन्स लँड. प्रोटेक्शन नाहीये. चुकी होते आणि त्या चुकीवरती कदाचित तिथे 2 धावा असत्या, परंतु अजून 2 ऍड होणार आहेत. चौकार येतोय. 4 धावेने धावफलक 30 वरती जाऊन पोहोचतोय. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, तिथे फटका फसला. हातामध्ये बॅट फिरली. नोमॅन्स लँड आणि त्याच्यावरती होते चुकी. नेक्स्ट मॅच मडवी फायटर म्हणजेच संतोषजी मडवी सरांचा संघ. दुसऱ्या बाजूला गावदेवी 11 संदीप म्हात्रे. दोन्ही ओनर्स तुम्हाला विनंती आपल्या कॅप्टनला टॉस साठी रेडी ठेवायचं आहे. मडवी फायटर आणि गावदेवी 11. समोरच्या दिशेने खेळला. किती धावा मिळतील हे सुद्धा बघण्यासारख्या. तेजस फक्त आणि फक्त षटकारांमध्ये डील करताना दिसतो.
धावांचा विचार केला धावफलक या षटकाराने जाऊन पोहोचेल 36. यस डीजे होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे थँक्यू. धावांचा विचार केला धावफलक 36 वरती 36 रन्स ऑन द स्कोर कार्ड. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही येणं शेष आहे. 36 धावा धावफलकावरती आहे. फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारांची भाषा बोलताना तेजस दिसतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. अजून एक मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न झालाय. चौकार येतो. बॅक टू बॅक या षटकांमध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त षटकार आणि चौकार. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार, त्याच्यानंतर चौकार आणि परत 2 बॉलवरती 2 षटकार. चौकार येतोय, माफ करा, करेक्शन आपण करतो. थँक्यू डीजे. फुल लेनचा बॉल यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु फुल टॉस वरती चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. यस डीजे होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे.
हा फार्म पूल केला. यावेळेस बॅटर जरी बदलला असला तर पहिला धक्का लागेल का? तर पहिला धक्का लागतोय. स्वप्नीलला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती मिळाला ब्रेक थ्रू. गॉन. यस डीजे होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे, थँक्यू. सागरला इंट्रोड्यूस केलं गेलंय. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती ना तो ब्रेक थ्रू आला. झुंजार क्रिकेट क्लब ला पहिला धक्का लागतोय स्वप्नीलच्या रूपामध्ये. एक धाव बनून तो बाद झाला. फटका फसतोय. फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न होत आहेत. नो मॅन्स लँड. सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचेल 45 या स्कोर कार्ड वरती. पुन्हा त्या स्ट्राईक एंड वरती तुम्हाला तेजस पाहायला मिळतो. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन थोडंसं शिथिल झालंय. लॉंग ऑन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट आणि फाईन लेगला अगदी स्टंप लाईन वरती तुम्हाला फिलर पाहायला मिळतो. म्हणजे स्क्युअर ऑफ द विकेट फटके खेळण्यासाठी तेजस ओळखला जातो. शॉर्ट बॉल खालीच ठेवलाय. बॉलला हवाई सफरवरती पाठवण्याचा प्रयत्न झाला नव्हता. आकुटप्याचा बॉल. 47. टीम टोटल 47 आणि सांघिक तेजस 45 वरती जाऊन पोहोचतोय. तिसरं षटक जरी सुरू असलं तरी आक्रमकता त्याने पहिल्याच बॉल पासून दाखवली. अजून एक शॉर्ट बॉल. कॅच ड्रॉप होतोय. आकाश आतापर्यंत इम्प्रेसिव्ह राहिला. त्याने स्ट्रेंथ वरती गोलंदाजी केली आणि समोरच्या बॅटरचे वीक झोन सुद्धा ओळखणं गरजेचं आहे. मागच्या दोन्ही बॉलचा आपण विचार केला. आकुटप्प्याचे बॉल जेव्हा जेव्हा बॉडी लाईन वरती आल्यात ना तेव्हा तेव्हा तेजस थोडासा अडचणीमध्ये दिसला. तिसरा बॉल त्याच्या विरुद्ध कसा असेल हे सुद्धा बघण्यासारख्या. या वेस्ट टर्म लाईनच्या बाहेर ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क नव्हतं. 21 सेंचुरीमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फलंदाजी करताना फुटवर्क महत्वाचा. तेजस थोडासा अंडर प्रेशर आता मात्र दिसतो आकाश विरुद्ध. शेवटचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन सुद्धा शिथिल आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण या स्ट्रोकसाठी सिंगल मिळेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला. धावफलक 48 वरती 48. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च झालात आणि एक महत्वाचा धक्का दिला गेला. किंवा शॉर्ट ब्रेक. जावे डीजे कौशिककडे. थँक्यू डीजे, थँक्यू. चला सुरुवात करा प्लीज.
इल्लूला इंट्रोड्यूस केलं गेला. इथे मात्र चेंडूला पास ठेवलाय का सीमारेषा पार. तर यस, अर्धशतक सुद्धा कंप्लीट होतं या षटकाराने. 16 बॉल मध्ये अर्धशतक होत आहे कंप्लीट. थँक्यू डीजो, थँक्यू. 16 बॉल 52 धावा आल्यात फळीतून. तेजस पहिल्या स्मॅश मध्ये अटॅक केलं, अर्धशतक कंप्लीट केला. समोरच्या दिशेने खेळला. एका धावेने धावफलक 55 धावेंवरती या. इल्लूचा विचार केला, पहिला बॉल स्लॉट वरती होता, त्याच्यानंतर ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर, आणि जेव्हा जेव्हा तेजस विरुद्ध ऑफस्टिकच्या बाहेर गोलंदाजी थोडीशी राहिली आणि लाईन लेंथ पुढच्या दिशेने राहिली आहे ना, तेव्हा तेव्हा तेजस अडचणीमध्ये दिसला. तर तुम्हाला त्या कॉरिडोर ऑफ अनसर्टिनिटी वरती गोलंदाजी तेजसच्या विरुद्ध करावी लागणार आहे. पुढचा बॉल इल्लू घेऊन तयार. सागर समोर. शॉर्ट बॉल अल्टी पलटी केला, क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाहीये. जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. दुसरा धक्का लागतोय 55 या आकड्यावरती. सागर 2 बॉल खेळून बाद. या डीजे थँक्यू डीजे, थँक्यू. विराजला इंट्रोड्यूस केले जात आहे सागर यांची जागा घेऊन जाण्यासाठी. इंटेन्शन तर चांगलं होतं, परंतु जो क्षेत्ररक्षक पॉइंट वरती तैनात होता स्विच हिट खेळताना मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतो. स्वीप करण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाही या काम. वाईट +1. 58 धावा धावफलकावरती सज्ज होत आहेत. स्लॉट वरती चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु फक्त आणि फक्त दर्शक म्हणून राहणार आहे. आगरीपाडा प्रीमियर लीगचा अजून एक दमदार देखना स्ट्रोक सिलेक्शन 6. थँक्यू डीजे, थँक्यू. या षटकाराने धावांचा विचार केला. धावफलक 64 धावेंवरती आहे 2 गडीच्या मोबदल्यावर.
विराजने सुद्धा आल्या आल्या दुसऱ्याच बॉलवरती मोठा फटका खेळलाय. इल्लूच्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च झाल्यात. महागडं षटक ठरतं. एका बाजूला तेजस आहे तर त्याच्या सोबतीने आलेला बॅटर विराज सुद्धा मोठे फटके खेळतो. धीम्या गतीचा बॉल आहे, त्याच्यावरती सुद्धा हाफ आर्म पुल केलाय. क्षेत्ररक्षकाने स्वतःला झोकून दिलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा सुद्धा कंप्लीट होणार आहेत. 2 धावेच्या मदतीने टोटल आता जाऊन पोहोचेल तब्बल 66 वरती. 4 षटकांची झाली आहे समाप्ती 2 गडीच्या मोबदल्यावरती. घेऊया एक शॉट डीजे वाला ब्रेक. थँक्यू डीजे, थँक्यू. 66 धावा धावफलकावरती आहेत. चला बॉलर लगेच सुरुवात करायची आहे. प्लीज जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. तब्बल 7 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि अजूनपर्यंत आपण पहिल्या सामन्यातला पहिलाच डाव खेळतोय. थँक्यू डीजे. आकाशला इंट्रोड्यूस केलं गेलं आहे, ज्याने फक्त वैयक्तिक पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केला होता आणि एक महत्त्वाचा विकेट चटकावला होता. त्यालाच मात्र इंट्रोड्यूस केलं गेला. यावेळेस आकाश विरुद्ध फटका असं वाटलंय फसलाय. कनेक्शन जरी चांगलं नसलं तरी आपण पाहतोय चेंडू गेला सीमारेषा पार. अजून एक षटकार येतोय. सन्माननीय आदरणीय कैलाजी म्हात्रे सरांची उपस्थिती आपण पाहतो. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय कैलाजी म्हात्रे सरांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. संपूर्ण झुंजार क्रिकेट क्लबचं आपण पाहिलं केंद्रबिंदू असणारं व्यक्तिमत्व सातत्याने आपण पाहिलं. या विभागातील नागरिकांसाठी जे व्यक्तिमत्व झटत असतं सन्माननीय आदरणीय कैलाजी म्हात्रे सरांची उपस्थिती तुम्ही पाहतायत. वेलकम सर. आपलं आगतम स्वागतम सुस्वागतम. बहात्तर धावा धावफलकावरती आहेत आणि तेजस काय फलंदाजी करताना दिसवा. यावेळेस घुटना टेक सिक्सर देख 78 आणि त्याच्यामध्ये तेजसच्या धावा आहेत 65. तेजसची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. काय फलंदाजी करताना दिसतो. 19 बॉल मध्ये 65 धावा त्याच्या फळीतून आल्यात. तब्बल 8 षटकार त्याने या मॅच मध्ये ठोकल्यात. काय फलंदाजी करताना दिसतोय. 3 चौकार आणि 8 षटकार. फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करताना आकाश अर्थात तेजस दिसतोय. आकाशला इथून व्हेरिएशन करावं लागणार आहे. व्ह्यूरचनेमध्ये थोडासा बदल पाहायला मिळतो. व्हेरिएशन करावं लागेल. जसं तुमच्या मोबाईलचं सॉफ्टवेअर तुम्ही 6 महिन्यामध्ये बदलतात ना, गोलंदाजाला 9 लेंथ मध्ये बदल करावे लागतील. यावेळी शॉर्ट बॉल फॉलिंग स्वीपच्या जोरावरती ऍक्शन रिप्ले दाखवलंय की काय.
फक्त जागा बदलली आहे, रिझल्ट नाही. अजून एक षटकार. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय आणि आता मात्र सेंचुरी सुद्धा कंप्लीट होईल की काही सुद्धा चर्चा सुरू आहे, कारण आक्रमकता ही त्याची ओळख आहे. तेजस, अजून एक मोठा फटका समोरच्या दिशेने स्लाइस केलाय. स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड सम आग्रीबडा प्रीमियर लीगचा ब्रँड हिट षटकार. यस डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. 21 बॉल मध्ये 77 धावा, टीम टोटल 90 वरती जाऊन पोहोचलाय. अजूनही या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. 6 बॉल 6 षटकार येणार आहेत. काही सुद्धा चर्चा सुरू आहे. तेजस, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, मॅन टू वॉच आउट. बॉलरला आता इथून वेध घ्यावा लागेल की तुम्हाला लाईन लेंथ कोणती हाताळायची आहे. बॉल कोणतेही असो, 360 डिग्री बॅटर आपण पाहतोय. तेजस, फटका फसलाय. गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, बॅकअप आहे. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. या बॉलवरती फसवलं होतं. धीम्या गतीचा बॉल होता आणि धीम्या गतीच्या बॉलवरती आपण पाहिलं तेजस विरुद्ध थोडंसं अडचणी निर्माण झाल्यात. करंट रन रेट आपण जर पाहिला 18.8 चा तुम्हाला करंट रन रेट पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला बॅटर विराज सुद्धा थांबणार नाहीये. स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड सम षटकार. 6. थँक्यू डीजा, थँक्यू. 97 धावा धाव फलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच कॅप्टन मडवी फायटर संतोषजी मडवी यांचा संघ आपण पाहतोय. तर त्यांच्या विपक्ष गावदेवी 11 संदीपजी म्हात्रे सर, प्लीज आपल्या कॅप्टनला पोहोचवा आमच्यापर्यंत. मडवी फायटर आणि त्यांच्या विपक्ष टीम गावदेवी 11 संतोषजी मडवी आणि संदीपजी म्हात्रे, प्लीज कॅप्टन टॉस अडिया. सत्त्याण्णव 97 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला विराज 4 बॉल 15, दुसऱ्या बाजूला तेजस 23 बॉल 78. संस्कारला इंट्रोड्यूस केलं गेलंय, परंतु त्याच्या विपक्ष जो सध्याच्या घडीला सर्वात जास्त लयमध्ये दिसतोय तेजस आहे. 78 धावा त्याने आतापर्यंत या मॅच मध्ये ठोकल्यात. छोटा पॅकेट बडा धमाका. चला टॉस आयडिया कॅप्टन मडवी फायटर आणि गावदेवी 11, प्लीज सातत्याने आपण कॉल करतो. शेवटचा अंतिम षटक या ओपनिंगला आलेला बॅटर आपण पाहतोय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस बॉल, त्याच्यावरती सिंगल मिळेल. ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या सिंगलचा वापर केला गेला, परंतु ऑफ द मार्क तेजस होतोय. दुसऱ्या बाजूला विराज आहे, त्याने सुद्धा खूप चांगली फलंदाजी या मॅच मध्ये केली. स्लॉट वरती चेंडू आहे, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय.
विराज सुद्धा आपण पाहिलं रंग दाखवतोय. 100 अप. टीम टोटल 104 वरती जाऊन पोहोचतोय. सरळ बॅटीने स्ट्रेट बॅट. स्टोक क्षेत्ररक्षक आहे परंतु फक्त आणि फक्त दर्शक बनून राहणार आहे. काय ट्रॅव्हल होतोय बॉल. दुसऱ्या बाजूला विराटचा कॅमिओ सुद्धा खूप महत्वाचा आहे. 6 बॉल त्याने फेस केल्यात. तब्बल 27 धावा त्याने सुद्धा ठोकल्यात. चला टॉस साठी कॅप्टन या. मडवी फायटर आणि गावदेवी 11. संतोजी मडवी सरांचा संघ मडवी फायटर आणि संदीपजी म्हात्रे सरांचा संघ गावदेवी 11. कॅप्टन टॉस साठी या. 3 बॉल बाकी आहेत. धीम्या गतीचा बॉल त्याच्यावरती स्लाइस केलाय. स्लाइस वरती सुद्धा षटकार मिळतोय. आगरी पेराडा प्रीमियर लीगचा अजून एक देखणा आकर्षक स्ट्रोक सिलेक्शन. फ्लॅट 6. यावेळेस वेगळ्या पद्धतीने स्लॉक स्वीप केलाय. फक्त आणि फक्त षटकार. अजून एक 6. यस डीजे होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे थँक्यू. टीम टोटल आपण पोहोचतोय तब्बल 122 वरती. विराटची बॅटिंग आवडली असेल तर एकदा विराटसाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स. फिल्डर बने दर्शक. दर्शक बने फिल्डर. अजून एक चौकार येतो. 4 धावेने धावफलक 126 वरती या. 127 चा पाठलाग करावा लागेल. चला कॅप्टन टॉस साठी या. कॅप्टन टॉस साठी यायचंय मडवी फायटर आणि गावदेवी 11.
थँक्यू डीजे. चला बॅटर पोहोचा आपली लगेचच. बॅटिंग टीम सेंडो बॅटर्स वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतायत झुंजार क्रिकेट क्लब आयोजित नियोजित आगरीपाडा प्रीमियर लीग सहित दैदिप्यमान आयोजन नियोजन. पहिल्याच मध्ये तुम्हाला बॅटर्सने कमाल बॅटिंग दाखवली आहे पहिल्या इनिंगमध्ये, परंतु दुसऱ्या इनिंगचा विचार केला समोरच्या दिशेने पृथ्वी 11 कडे सुद्धा आपण पाहिलं तर खूप तगडे बॅटर्स आहेत, त्यांच्याकडे सुद्धा क्षमता मोठे फटके खेळण्याची. 127 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला माणिकचंद म्हात्रे सरांचा संघ आपण पाहतोय झुंजार क्रिकेट क्लब, ज्याने पहिल्या मध्येच खूप अफलातून फलंदाजी केली आहे पहिल्या इनिंगमध्ये. सेकंड इनिंगला सुरुवात होत्या. सहाव्या मॅचच्या दिशेने सेकंड इनिंगला सुरुवात होत्या. गेम इज ऑन. सेकंड इनिंग ला सुरुवात होत्या. 127 पाठलाग करायचा आहे. मोठं लक्ष समोर आहे. वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या स्ट्रोकचा जर आपण अनालिसिस केला ना, शफल तर झाले त्याच्यानंतर जोराने मारण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये टायमिंगला खूप महत्व आहे. राजला माहिती आहे मोठ्या धावफलकाचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने जोरात मारण्याचा प्रयत्न होतो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येत आहेत. 127 चा पाठलाग करताना बॅक टू बॅक 3 डॉट बॉल या मॅच मध्ये खूप महत्वाचे होते. विराजने मात्र ते 3 डॉट बॉल डिलिव्हर केल्यात. महत्वाच्या मॅच मध्ये आपण पाहतोय.
व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. लाऊड अपील झाली खरी, परंतु लेग बायच्या रूपामध्ये सिंगल कंप्लीट होत्या. स्टेट बॅटेड शो क्षेत्ररक्षक नाहीये आणि असता तरी फरक पडला नसता. फ्लॅश षटकार येतो. अशाच पद्धतीच्या मोठ्या फटक्याची गरज सध्याच्या घडीला पृथ्वी 11 टीमला. धावफलक 7 वरती जाऊन पोहोचतोय. यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, सरळ बॅटीने सीधी बात, नो बकवास. षटकार येतो. नो बॉल आणि त्या नो बॉल वरती कडा प्रहार केला गेलाय. खराब बॉल आणि त्याला केलंय पनिश. नो +6. इथून मात्र मोमेंटम शिफ्ट होईल का हे सुद्धा बघण्यासारखा. 127 चा पाठलाग करताना नो बॉल या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल का. खराब बॉल ओव्हर द वेस्ट हाईट. कदाचित फुलर लेंथ टाकण्याचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नाला यश येत नाहीये. पंधरा धावा धावफलकावरती येत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. ठीक आउटसाइड एज आहे का, पंचांना प्रश्न विचारले जातात, परंतु फ्री हिटचा बॉल होता. आउटसाइड एज जरी असली तरी सुद्धा आपण पाहिलं फ्री हिटचा बॉल आहे. एक्साइटमेंट तर नक्की पाहायला मिळाली. टप्पा पण तर चेंडू थोडंसं बाहेरच्या दिशेने वळाला आणि त्याच्यावरती उभ्या उभ्या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. फ्री हिटचा बॉल. बॅटरला सुद्धा माहिती होतं की फ्री हिटचा बॉल आहे, रिस्क घेणं गरजेचं आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच टॉस रिपोर्ट आली आहे. मडवी फायटरने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. गावदेवी 11 ला इन्व्हाइट केलाय प्रथम फलंदाजीसाठी. रेडी राहायचं दोन्ही टीम. थँक्यू. तेजसला इंट्रोड्यूस केलं गेलं, ज्याने पहिल्या इनिंगमध्ये चौकार षटकारांचा वर्षाव केला होता. त्यालाच मात्र आता बॉलिंग ट्रॅकवरती इंट्रोड्यूस केलं गेला. तेजसचा विचार केला. अर्थातच जव्हारवाडा भिवंडी परिसरामध्ये सातत्याने खूप जास्त चर्चेमध्ये आणि मागणीमध्ये असणारा खेळाडू आपण पाहतो.
त्याच्या विरुद्ध फुलटॉस बॉल वरती फटका फसतोय. आज ज्याच्यावरती तेजस हात ठेवतोय ती गोष्ट मात्र सोना होते. फुलटॉस बॉल जरी असला तरी सुद्धा विकेटचं बटन आपण पाहतोय. बाप यू बॅटर किशोरला इंट्रोड्यूस केलं गेला. रनआउटची संधी आहे, चुकी होते. बॅकअप येईल जिथपर्यंत सागरचं तिथपर्यंत. सिंगलने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 16 वरती. यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस आय विल डेफिनेटली इट. कडक स्वीप केलंय. चौकारने मात्र धावफलक पुढे सरसावलं जाईल. हल्ला बॉल केला जातोय. 24 धावा आहेत. दोन्ही बॅटरला माहिती आहे.
स्लॉट वरती चेंडू आहे, फटका फसतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. जजमेंट एरर पाहायला मिळतो. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 26 या स्कोर कार्डवर. 127 चा पाठलाग करायचा आहे. किशोर वर्सेस किशोर असं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला युवा आहे तर दुसऱ्या बाजूला अनुभव आहे. आणि हीच प्रीमियर लीगची खासियत आहे. प्रत्येक एज ग्रुपचे खेळाडू तुम्हाला प्रीमियर लीग पद्धतीच्या स्पर्धेमध्ये भाग घेताना दिसतात. चला, दोन्ही 40+ ची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. हे बॅटल बघण्यासारखं असणार आहे. पॅडल स्वीप केलं, क्षेत्ररक्षक दूरवरती या गॅपमध्ये चेंडूला पाठवला. तर सध्या तरी या बॉलवरती बॅटर किशोर थोडासा हवी राहिला. 32 धावा धावफलकावरती आहेत. बॅकअप येईपर्यंत मात्र चेंडू निघून जातो. अजून एक चौकार, बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चौकार या षटकातील. थँक्यू डीजे. डॉट बॉल येतो. कमबॅक केलं किशोरने. मनगडाचा वापर केला गेलाय. क्लिअरन्स मिळेल का? क्षेत्ररक्षक तर तैनात आहे. कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप होते. संधी निर्माण झाली होती. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. थर्ड बॉल येतो. 127 चा पाठलाग करताना धावफलक फक्त आणि फक्त 37 धावेंवरती. या धीम्या गतीचा बॉल, फसवा बॉल पाहायला मिळतो. चेंज ऑफ पेस, डायरेक्ट हिट झालं नाही. जिथे कदाचित विकेट असतं तिथे 2 धावा मिळाल्यात. वेळ घेतला तिथे, परंतु डायरेक्ट हिट करता आलं नाही. तेजसने प्रयत्न केले खरे. धावफलक 39 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती आहेत. 127 चा पाठलाग करायचा होता. रिक्वायर्ड रन रेट 29.3 चा अजूनही.
मनगडाचा वापर क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा होते चुकी. डिफाईन लेगला संपर्क तितका चांगला नव्हता. चाळीस धावा धावफलकावरती कंप्लीट होत आहेत. मिस टाइम स्ट्रोक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक 41 वरती या. शॉर्ट बॉल त्याच्यावरती समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही. 22 रूपामध्ये धावा. 42 धावा धावफलकावरती आहेत. 127 चा पाठलाग करताना ऋत्वी 11 टीम अडचणीमध्ये दिसते. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक समोरच्या दिशेने षटकार आलाय आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 48. 48 धावा धावफलकावरती आहेत. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल वरती धावांचा विचार केला. धावफलक 49 वरती या. स्लाइस केले समोरच्या दिशेने आणि एका बाजूने इलू मात्र पूर्णपणे प्रयत्न करतोय. एकतर्फी थँक्यू डीजो, थँक्यू. इलूचे प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतात. शॉर्ट बॉल सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने 56 56 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. इस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक कव्हर वरती तैनात आहे. यावेळेस चुकी होणार नाही. इल्लूला जावं लागणार आहे तंबूच्या आसराला.
थँक्यू डीजर, थँक्यू. आकाश आलाय आणि आकाशसाठी आपण पाहतोय जर आकाशने एका षटकामध्ये 4 षटकार ठोकले तर आसिफ पठाण सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आकाशसाठी पारितोषिक आलंय. आकाशने जर एका षटकामध्ये 4 षटकार ठोकले तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक घ्या. डॉट बॉल येतोय. आकाशने जर तब्बल 4 षटकार ठोकले एकाच ओव्हरमध्ये तर 500 रुपयाचं पारितोषिक आसिफजी पठाण सरांच्या माध्यमातून आहे. लगातारचा दुसरा डॉट बॉल येतो. सिंगल मिळते 2200 रुपयाने. फुलर लाईनच्या बॉलचा वापर केला गेला. एक धाव इथून मिळते आणि औपचारिकता नाम मात्र शेष आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. डॉट बॉल येतोय. पुल केल्या, पुलवरती षटकार येतो. आकाशसाठी अजूनही अकाउंट ओपन आहे. सिंगल मिळतो. 66.
समोरच्या दिशेने खेळला, सिंगल कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट होत आहेत. 69. मनगडाचा वापर झालाय, चुकी होत्या आणि 4 धावेने धावफलक पुढे सज्ज होणार आहे. 73. औपचारिकता नामात्र शेष आहे. एक्सलेंट कॅच पाहायला मिळतोय. विकेट, ब्रदर वर्सेस ब्रदर, टिपलाय झेल गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. चला हँडशेक करायचं आहे. हँडशेक तुम्हाला करणं कंपल्सरी आहे. पूर्ण टीम हँडशेक कंपल्सरी आहे. चला प्लीज सातत्याने आपण विनंती करतोय. पहिल्या मॅच पासून मास समरी जर आपण पाहिली, सध्या तरी इनिंग समरी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. चला हँडशेक कंपल्सरी आहे प्लीज. मॅच समरी जर तुम्ही पाहिली, नो डाऊट तेजस 23 बॉल 79, दुसऱ्या बाजूने विराज 9 बॉल 43, स्वप्नील 2 बॉल 1, सागर 2 बॉल 1, इल्लूचं आपण पाहिलं तर एका ओव्हरमध्ये 18 धावा 1 विकेट. आकाश सगळ्यात महागडा ठरला, 2 ओव्हर